आज मी बटाट्याच्या भाज्या करते. असे काप करून घेतले मी पातळ, पाण्यामधून बाहेर काढले. आता ह्याला जरा लिंबू पिळायचं. लिंबू काय पिळायचं, बटाटा उघडा असतो, पण तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पिळा, नसेल तर काय नाही, असं पिळायचं पाहिजे असं काय नाही. मी लिंबू पिळते त्याच्यामध्ये आणि असं लावून घेते. अर्धा लिंबू घेतलेला असं लावून चाळणीमध्ये बाहेर काढून ठेवते, म्हणजे पाणी निथळून जातं त्याचं. जरा लागू दे 2 मिनटं त्याला. आता 2 मिनटं झाली. आता छोटे त्याच्यामध्ये चाळणीमध्ये असं लावून ठेवते, म्हणजे पाणी त्याचं असं तर निघून जाईल. आता तांदळाचं पीठ हे 1 वाटी, डाळीचं पीठ हे अर्धी वाटी, तांदळाचं पीठ 1 वाटी, डाळीचं पीठ घेतलं तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं, म्हणजे कुरकुरीत भाज्या चांगल्या होतात अगदी. तर ओवा असा हातावर असा चोळून त्याच्यामध्ये टाकायचा. थोडी धन्याची पावडर अर्धा चमचा, ही 2 मिरच्या मी घेतलेल्या त्याच्यामध्ये टाकते, बारीक करून घेतल्या, 2च घेतल्या बारक्या मिरच्या. हळद, जराशी लाल तिखट, थोडं मिरच्या तिखट नाही काय या, मीठ चवीनुसार, ही कोथिंबीर. तर हे मी सगळं पहिलं मिक्स करून घेते. हा हिंग चिमूटभर, थोडं थोडं पाणी घेऊन भिजवून झालं. तर हे मिक्स करून सगळं असं पहिलं मिक्स करून घ्यायचं सगळं. हे बटाटे मी 2 घेतलेले बारके बारके असे, त्याच्यात ह्या कापा करून घेतले. थोडं थोडं पाणी ओतून भिजवून घ्यायचं. एकदम पाणी ओतायचं नाही, थोडं थोडं करून ओतायचं पाणी. छान लागतात आणि मस्त अगदी चवदार असतात या भाज्या बटाट्याच्या. तर मी सगळं मळून फेटून घेते हे पीठ सगळं. झालं असं. आता हे फेटून घेतलं पीठ चांगलं. इतकंच पातळ ठेवायचं, जास्ती काय पातळ नाही करायचं. चांगल्या भाज्या होतात अगदी भारी, 1 नंबर बटाट्याच्या. पीठ चांगलं असं फेटून घ्यायचं नुसतं. इतकं पातळ, जास्ती पण पातळ नाही करायचं. झालं. आता कढई तापत ठेवते मी, तेल ओतते. चला आता तेल तापले, मी हे तळून घेते भाज्या बुडवून. जवळ घेते, तेलामध्ये सोडते. आता बुडवायचं मस्त छान.
तळू दे. असे बारीक फुटतात ना मस्त अगदी एक नंबर. असं हलवत राहायचं, हलवत राहायचं असं पलटी करते. एक नंबर होतात अगदी. छान फुगलेत अगदी भारी. काढून घेते मी. जास्त गॅस मोठा पण नाही ठेवायचा, कमी गॅसवरच, मध्यम गॅसवरच असं तळून घ्यायचे. काय मस्त छान झाले अगदी. सुंदर वास सुटलाय आणि भारी. छोटी कढई आहे, 3-3च बसतात याच्यामध्ये. मोठी कढई घेतली नाही मी, थोडं आहे म्हणून छोटी कढई घेतली. एक नंबर अगदी फक्त कसले सुगंध वास सुटले आणि पलटी करते. हे चिकटलं तरी निघतं, त्याला काही नाही आहे. चांगलं तळलं की आपोआप तुटतं, ते खुल्लं होतं सगळं. त्या चांगले चॉकलेट रंग येईपर्यंत बटाटा असतो चांगल्या अगदी मस्त तळून घ्यायचे असे बारीक गॅसवर. मग आतमध्ये बटाटा कच्चा राहत नाही. आता मी असे तळून घेते सगळ्या. झालं आता झालं आता मस्त छान अगदी फुगलेत कशा. परतू दे, तळू दे. झाला तर मी काढून घेते. नंबर अगदी मस्त झाल्या. झालं तर गॅस बंद करते. झाल्या माझ्या, झाल्या बटाट्याच्या भाज्या. माझी रेसिपी आवडते शेअर करा, लाईक करा. कशा झाल्या बटाट्याच्या भाज्या बघा, सांगा मला. एक नंबर होतात अगदी भारी. तुम्ही पण अशा करून बघा.